मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सोलापुरातून सुरुवात। जागोजागी मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत। महिला भगिनी, तरुण बांधव। राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर। उदयनराजे आणि पियुष गोयल लोकसभेत गेल्यानं 3 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक। मला औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणाऱ्यांनी बांगलादेशच्या हिंदूंवरील अत्याचार थांबवून दाखवावेत। ठाकरेंनी अमित शहांना ललकारलं। बांगलादेशमधील हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं तर इथल्या बांगलादेशींना शोधून मारणार आणि मायदेशी पाठवणार। मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले करणार मार्गदर्शन। चंद्रहार पाटलांच्या पराभवाचं शल्य, पण मनात राग ठेवणारा मी नाही। विशाल पाटील आणि आम्ही एकत्रच राहू, ठाकरेंनी केलं स्पष्ट। शक्तीपीठ महामार्गाविरोधात काँग्रेस आक्रमक। 12 ऑगस्टला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा इशारा। महामार्ग रद्द करण्याची मागणी। येत्या 9 ऑगस्टला शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। अंगावर कुत्रा पडल्यानं एका 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। ठाण्याच्या मुंब्र्यामधील हृदयद्रावक घटना। दुर्घटनेतील कुत्रा जखमी। बांगलादेशमधील हिंसाचाराचा नाशकातील कांद्याला फटका। भारतानं सीमा सील केल्यानं कांद्याचे शेकडो ट्रक अडकले। कोट्यावधींचे व्यवहार ठप्प। म्हाडाच्या घरांसाठी 8 ऑगस्टपासून अर्ज भरता येणार। पहाडी, गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, पवई, विक्रोळी, मालाडमध्ये म्हाडाची घरं। मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी। सारथी बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मार्टीचा आधार। मावळचं तळेगाव रेल्वे स्थानक दारुडे आणि फुकट्यांचा अड्डा। इतर प्रवाशांना नाहक त्रास। प्रवाशांनी तक्रार करताच पोलिसांनी दारुड्यांना हुसकावलं। पुण्यात साखर कामगारांचा साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा। राज्यात साखर कामगारांवरच्या अन्यायाविरोधात आंदोलन। पगारवाढीची ही मागणी। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 88,575 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर। प्रकल्पामुळे 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यांना फायदा।